असणार आहेत. एका बाजूला समीर, दीपेश लोखंडे, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अतुल महाडिक, अनिकेत महाडिक यांसारखे खेळाडू या संघामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दर्जेदार संघ देखील आहेत. आज अडकळ फायटर मागच्या वर्षाचा विनर संघ, मागच्या वर्षाची मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल मिळाली होती ती दीपेश लोखंडे या खेळाडूला आपण पाहिलं होतं श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब पोपरीच्या त्या मैदानावरती आपण दीपेश यांचा खेळ त्या मागच्या वर्षी युवा चषकामध्ये पाहिला होता आणि आज पुन्हा आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सेमीफायनलच्या मॅचमध्ये मात्र सध्या दाखल झालेले खेळाडू आहेत, दाखल झालेले संघ मैदानावरती आहेत. आज कशा प्रकारे कामगिरी होणार, त्या टॉप 3 मध्ये जाणार की टॉप 5च्या रेसमध्ये थांबणार याची देखील चर्चा मैदानावरती रंगली गेलेली आहे. चला मॅच सुरू, अंपायर्स रेडी, मॅचला सुरुवात पुन्हा मैदानावरती होणार आहे. सेमीफायनलची मॅच मैदानावरती रंगेल. सेमीफायनल फर्स्ट मॅचला मात्र सुरुवात होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला 3 षटकांचा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ गोलंदाजी मार्क्सवरती आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज समीर महाडिक. अनेक वेळा आपण पाहिलं तर विरारचा परिसर असेल, पालघर जिल्हा असेल, या परिसरामध्ये मात्र ओपन संघाच्या माध्यमातून ज्या खेळाडूला आपण भरपूर वेळा खेळताना पाहिलेला आहे तो समीर महाडिक मैदानावरती दाखल झालेला आहे. आज आपल्या गावासाठी, आज आपल्या वाडीसाठी, पुन्हा मंडणगडसाठी क्रिकेट खेळत असताना अडकळ फायटर अडकळ संघाच्या माध्यमातून आज आपण त्यांना पुन्हा पाहतायत आणि समोरच्या दिशेने जर 2 बॅटर पाहिले, एका बाजूला रोहन आणि दुसऱ्या बाजूला सर्वेश, ही जोडी मैदानावरती आहे. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. पहिलाच बॉलला बॅटची एज अगदी जाणवली आणि तिथे मात्र विकेट किपर अनिकेत महाडिकनं खास करून कॅच कॅरी केला. फलंदाज बाद, विकेटचं पतन गॉन. तिकडून लिफ्ट लावायला लागेल. लिफ्ट माझी पण गाडी आहे. चला नवीन बॅटर मैदानावरती निलेश दाखल होत आहेत. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण निलेश शहा पाहत आहेत. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर या ठिकाणी विकेट मिळालेले आहेत आणि विकेट मिळाल्यानंतर आता वेगळा कॉन्फिडन्स अडकळ फायटर संघाच्या सध्या डगआउटमध्ये देखील पाहायला मिळालेला आहे. पुढचा बॉल पुन्हा मैदानावरती समीर महाडिक वेगवान जलद गतीने भन्नाट वेग मैदानावरती वापर करत असताना पाहायला मिळाला. पुन्हा तर चांगला बॉल टाकला आहे. गिरगाव छोटूची संगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरच्या मॅचत युवा क्रीडा कमिटी मंडणगडच्या माध्यमातून आपण पाहतात मानाचा चषक आज करताना पुण्याच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो युवा चषक आणि या चषकामध्ये सध्याच्या घडीला जर विचार केला तर 3 ओव्हरच्या मॅचमध्ये मॅक्सिमम टोटल 40च्या तरी पार जायचे आहेत. चांगला बॉल, परंतु 40 आता पार जाऊ शकतात की नाही जाऊ शकत याची देखील चर्चा रंगली गेलेली आहे. कारण की ज्या पद्धतीनं सध्या गोलंदाजी सुरू आहे समीर यांची वेल लेन अँड लाईन याच्यावरती मात्र जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न सध्या समीर महाडिक करतायत. तुमच्याकडे वेग असून चालत नाही, नुसता वेग नाही तर तुमच्याकडे लेन चांगलं असणं गरजेचं असतं आणि यात लेन आणि लाईन ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. त्यामुळे समीर महाडिक आता वेगळ्या लेंथवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सध्या करतोय. पहिल्या 3 चेंडूवरती एकही धाव नाही. पुढचा बॉल शॉर्ट बॉल लवकर पोझिशन मध्ये थोडंसं खेळण्याचा प्रयत्न चेंडूला खेळला गेला. षटरक्षक मिड विकेट पर्यंत येतात. बॉलला अडवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या रनचा प्रयत्न झालेला आहे आणि सहजरित्या ह्या 2 धाबा मात्र मैदानावरती पुन्हा पूर्ण होत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 रन. चेंडूचा कळ संपला गेला 4. युवा चषकासाठी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की युवा चषक आम्ही खेळायला हवा. बरेचशा स्पर्धा होतात त्या ठिकाणी काही खेळाडू खास करून उपस्थित नसतात, परंतु युवा चषकाची ज्यावेळेस स्पर्धा असते मंडणगडची एक मानाची स्पर्धा असतात ना, त्या स्पर्धेमध्ये बहुतांश खेळाडू या स्पर्धेसाठी मात्र दाखल होत असताना पाहायला मिळतात. आणि आज पुन्हा अडकळ फायटरचा संघ जर पाहिला तर अगदी पूर्ण खेळाडूंना भरलेला हा संघ सध्या मैदानावरती दिसतोय. हवेमध्ये खेळलाय चेंडू, जयचूची संधी, फलंदाज बाद होण्याची शक्यता. ओहो, कॅच टिपला त्या ठिकाणी, फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन गॉन. शेवटचा बॉल आता इथून बाकी राहिलेला आहे. 5 बॉलचा खेळ संपला. 5 बॉलमध्ये रन फक्त आणि फक्त 2.
विकेट मैदानावरती गमावले गेलेले आहेत, 2 विकेट. लास्ट बॉल मैदानावरती पुण्याचा शेष असेल. याच्यानंतरचा तो दुसरा सेमीफायनलचा मॅच होणार तो मॅच होईल. एका बाजूला टीम असेल ओम साई गणेश क्रिकेट संघ तांबडीवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम भैरवनाथ क्रिकेट संघ घोडेगर. याच्यामध्ये मॅच होणार आहेत. कॅप्टन रेडी राहा. ड्राईव्ह केल्यापर्यंत खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिलं तर मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न. सर्व काही योग्य रीतीने मात्र प्लॅनिंग चालतं असताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं. पहिल्या ओव्हरमध्ये रन आला 2च्या समान 2 विकेट मैदानावरती पहिल्या ओव्हरमध्ये मिळायला गेलेले आहेत. 2 रन सोडून बाकी रन या ओव्हरमध्ये नाही आल्या आणि हे आता कुठेतरी थोडंसं निर्णायक ठरेल की काय ते पाचरल संघासाठी. परंतु अजूनही येणारे 2 षटक आहेत. मिनिमम 2 ओव्हरमध्ये तुम्हाला जवळपास 30-35च्या देखील पुढे जायचं आहेत. तर एक चांगली धावसंख्या, एक सॅटिस्फाय स्कोर तुम्ही मैदानावरती उभारू शकतायत. अन्यथा समोरचा संघ देखील एक बलाढ्य संघ आहेत आणि बलाढ्य संघासमोर तुम्हाला बलाढ्य आव्हान हे मैदानावरती ठेवणं गरजेचं असणार आहे. सेकंड ओव्हर मैदानावरती सुरू होईल आणि सेकंड ओव्हरमध्ये पुन्हा मैदानावरती दाखल होत आहेत दीपेश लोखंडे. मागच्या वर्षाचा हिरो, मागच्या वर्षाची मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल या खेळाडूच्या नावे राहिलेली ती युवा चषक मंडणगडच्या स्पर्धेच्या माध्यमातून तो खेळाडू सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. दीपेश लोखंडे अगदी घरचं मैदान देखील आहे दीपेश यांचं. पुन्हा पहिला बॉल पुन्हा चांगल्या लेन्थवरती पाहायला मिळाला. वेगवान बॉल टाकला, शॉर्ट बॉल, परंतु हा बॉल देखील मात्र एका वेगानं मात्र मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न दीपेश यांच्या माध्यमातून. जी लेंथ मात्र टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या लेंथवरून बॉल जर कदापि पडला ना तर तो कधी कधी बॉल उचलही घेतो, कधी कधी बॉल खाली राहतोय आणि त्याच लेंथवरती बॉल सध्या दीपेश लोखंडे यांनी मात्र डिलिव्हरी केला. धावफलकावरती धावा 2 धावा. पुढचा बॉल पुन्हा मैदानावरती रेडी. राईट अप ओव्हर द विकेट षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल आपण पाहिला. हो, विकेट किपर बीट झाला, पाठीमागे सर्व काही बीट. बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. 55 सिग्नल 22 आणि 22च्या माध्यमातून आलेला हा दर्जेदार चुकार. चौकार आलाय. 4 धावा आहेत. 4 धाव्याने संघाची धावसंख्या 6. चेंडू संपला गेला 2. बहुमूल्य 4 धावा मिळालेल्या आहेत. पण आता बहुमूल्यला तुम्हाला अगदी वाढवावा लागणार आहेत. धावफलकावरती धावा संघाच्या एकूण धावा आहेत 6. गोलंदाज दीपेश लोखंडे पुन्हा त्या ट्रॅकवरती. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. वेगवानात आलेला आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाच्या अगदी जाळ्यामध्ये फसवलं गेलाय. फलंदाज बाद होईल. मोठी विकेट मैदानावरती पुन्हा मिळेल आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर रोहन ज्यांच्यासाठी खास करून ही फिल्डिंग सजवली होती तर रोहन मैदानाच्या बाहेर. पाचरोज संघाला लागलेला सर्वाधिक मोठा धक्का. गॉन. चला धावा धावफलकावरती 6. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. उर्वरित अजूनही विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. धावा धावफलकावरती 6. दीपेश लोखंडे मैदानावरती आता दाखवण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी. राईट टर्म ओव्हर द विकेटनं षटकातील हा पुढचा बॉल. पुढे टाकलाय. आता थोडीशी गती कमी केली आणि बाहेरच्या दिशेने बॉलला घेऊन गेले. चांगला बॉल मात्र पाहायला मिळाला. गोलंदाज म्हणून प्रामुख्याने तुमच्याकडे 6 चेंडू वेगवेगळ्या हाताळण्याची कळा असायला हवी आणि क्रिकेटचा खेळ असाच खेळ आहे की जिथे तुमच्यामध्ये कळा आणि विविधता आणि वैविध्यता असेल ना तर कुठल्याही गोष्टी क्रिकेटमध्ये तुम्ही साध्य करू शकतायत. ते साध्य करून दाखवण्याचा प्रयत्न सध्या दीपेश लोखंडे करतायत. 4 बॉलचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 6 वरती रोखली गेलेली धावसंख्या आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेली आहेत. दीपेश पुन्हा मैदानावरती रेडी. पुढचा बॉल. आता थोडीशी लेंथ आहे ती लेंथ मात्र भरकडली गेली. लेग स्टंपच्या बाहेर चाललाय बॉल. पंच मात्र वलट्यात व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. 2 तव्यामध्ये समांतर करतात आणि सांगतायत बॉल आहे अवांतर. अवांतर चेंडूचा मारा पुन्हा मैदानावरती लाभत असताना पाहायला मिळाला. धावा धावफलकावरती 7 ऑन दी बोर्ड लगावले गेलेले आहेत. 4 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 7. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानावरती शेष असणाऱ्या बाकी असणार आहेत. दीपेश लोखंडे पुन्हा रेडी. स्लोवर वन गती परिवर्तन. पुन्हा मात्र बॅट्समॅन लवकर पोझिशन मध्ये आले. अगदी बॉल येण्याच्या अगोदर बॅट फिरवली त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही पाहायला मिळाला. हे रूपरेषा मात्र मैदानावरती तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे.
दीपेश आपल्यामध्ये असलेली ॲबिलिटी, दीपेश आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट, दीपेश आपल्यामध्ये असलेलं टेक्निक, सर्व काही गोष्टी आज मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आणि टॅलेंट तुमच्यामध्ये टेम्परामेंट जर असेल ना, क्षमता, तर कुठलीही गोष्ट क्रिकेटमध्ये तुम्ही साध्य करू शकतायत हे दाखवतायत. शेवटचा बॉल शॉर्ट बॉल, परंतु तो वेगाने हाताळला गेलाय. 6 चेंडू वेगवेगळ्या हाताळण्याची थोडीशी कळा मैदानामध्ये दीपेशने दाखवून दिलेली आहेत. षटक संपलं गेलं मैदानावरती 2 आणि 2 ओव्हर नंतर एक चौकार जर तो बाईकचा सोडला ना, तर या षटकामध्ये रन फक्त आली होती ती 1. म्हणजे एकूण रन मैदानावरती या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. आल्या होत्या तर जवळपास 5 धाबाधाव फलकावरती लगावल्या गेल्या, तर 7 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेले आहेत. षटक संपलं मैदानावरती 2 धावा आहेत धाव फलकावरती 7. शेवटचे 6 बॉल. पहिल्याच बॉल वरती बडा धमाका, बॉलनं मात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. अनिकेत महाडिक यांच्या पहिल्याच बॉलवरती ठोकलेला हा शानदार दर्जेदार षटकार. मॅग्निफिसंट स्ट्रोक, टेक्निकल टायमिंग, टेक्निकल साऊंड सिस्टीम, ह्या सर्व काही गोष्टी आता मैदानावरती पाहायला मिळाल्या स्ट्रोकमध्ये. आणि स्ट्रोकमध्ये आवाजही टक्कन आवाज आला या बॉलवरती जो फटका खेळलाय. ही बॅटिंग अगदी तुम्हाला अगोदरपासून करायची होती, परंतु आता मैदानावरती सुरुवात झालेली बॅटिंग. 6 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती 13. अमर यांच्या बॅटमधून आलेला षटकार आपण पाहिलाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, आता थोडीशी गती कमी केली आणि बॅटची एज होती त्या ठिकाणी आता मात्र मैदानावरती दिसलेत. अमर मैदानाच्या बाहेर निघालेले आहेत. फलंदाज बाद होत आहेत. विकेट मैदानावरती मिळाली. 2 बॉलचा कळ संपला. धावा धावफलकावरती 13 वरती आणखी एक धक्का गॉन. चला, ओम साई गणेश क्रिकेट संघ तांबडीवाडी आणि भैरवनाथ क्रिकेट संघ घोडेघर, श्री भैरवनाथ क्रिकेट संघ घोडेघर आणि ओम साई गणेश क्रिकेट संघ तांबडीवाडी आपण या तिथे आपण टॉस करूयात पुढील मॅचचा. बाणादस्त्रीसाठी बायसिकल, त्याच्यानंतर कूलर देखील त्या ठिकाणी ठेवले गेलेले आहेत, ते देखील आपण सध्याच्या घडीला पाहतायत. धावा 13 ऑन दी बोर्ड लगावले गेलेले आहेत. शेवटचं षटक अनिकेत महाडिक यांचं आतापर्यंत 2 बॉल टाकलेले आहेत. 1 बॉलवरती षटकाराला, दुसऱ्या बॉलवरती कमबॅक केलात. तिसरा बॉल शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न, पूल केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे जात बॉल अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली. दुसऱ्या धावेसाठी जायचं होतं परंतु विचार नाही केलात. अंतिम क्षणाने थांबवलं, थोडंसं स्वतःला कंट्रोल केलं. 1 रन पुन्हा मिळाली आणि धावसंख्या धावफलकावरती 14 रन. अजूनही उर्वरित 3 बॉलचा खेळ मैदानावरती शेष असणार आहेत. 3 बॉल मैदानावरती बाकी असणार आहेत. पाहूया 3 बॉल मैदानावरती कशा प्रकारे हाताळले जाणार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु हुकच्या फटक्यामध्ये नाही कन्वर्ट करू शकले. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला गेला अनिकेत महाडिक यांच्या माध्यमातून. 4 बॉलचा खेळ मैदानावरती संपला गेलेला आहे. लेदर क्रिकेटचे प्रशिक्षण देखील भरपूर वेळा आपण या खेळाडूला पाहिलेलं देत असताना आपण भरपूर वेळा पाहिलेले आहेत अनिकेत यांना. चांगला बॉल पुन्हा मैदानावरती हाताळला गेला. धावचीची संधी, ओहो, धावच सुटले मैदानावरती आणि अतुल महाडिक यांची पुन्हा चपळाई पाहायला मिळाली. पाठीमागच्या दिशेने विकेट किपरच्या भूमिकेमध्ये स्माईलही दिसली, चेहऱ्यावरती स्मित हास्यही दिसलं आणि फलंदाज मात्र तिथून बाद घोषित करण्यात आलेले आहेत. बाद. शेवटचा बॉल शेष राहिलेला आहे या मॅच मध्ये. आता औपचारिकता देखील जणू काही नाही, परंतु अजून दुसरी इनिंग येणं गरजेचं आहे. पण समोरच्या दिशेने तुम्हाला तर त्या 25-30च्या तरी आता वरती बनवायच्या होत्या. निदान तुम्ही 40चा विचार करता, पण 40 नाही, पण 30च्या तरी जवळपास तुम्हाला पोहोचायचं होतं, पण 30 पर्यंत नाही पोहोचू शकले. त्याचं कारण सुरुवातीचं षटक समीर महाडिक, दुसरं षटक मैदानावरती दीपेश लोखंडे, तिसरं षटक मैदानावरती पुन्हा पाहायला मिळाले अनिकेत महाडिक. हवेमध्ये खेळा, फटका छान गेलाय. झेलची संधी, झेल मैदानावरती घेतलाय. आणखीन एक विकेट मिळालेली आहेत. सर्व काही टेक्निकल साऊंड सिस्टम आज मैदानावरती चाललेलं आहे. टीम अडकल फायटर अडकल संघाचं मागच्या वर्षाचे का आम्ही विनर आहोत हे अगदी दाखवून देण्याचा प्रयत्न सध्या या सेमीफायनलच्या पहिल्या मॅच मध्ये करतायत. आणि या लक्ष मैदानावरती जर पाहिलं तर 15 धाब्यांचं लक्ष मैदानावरती ठेवले गेलेलं आहे. 15 रन मैदानावरती करायचे कशा प्रकारे केल्या जातील हे आपण पुन्हा एकदा मैदानावरती पाहणार आहोत. करतो
टॉस. आदरणीय आनंद जिकाप साहेब यांपर्यंत असेल आपला शुभ असं केला जाईल. टॉस मायभूमी फाउंडेशनचे संस्थापक, मायभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष, आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आनंद जिकाप साहेब यांच्या माध्यमातून हा नाणेफेकीचा कॉल आहे. तर नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला असेल भैरवनाथ क्रिकेट संघ घोडेघर आणि दुसऱ्या बाजूला असेल टीम मैदानावरती पाहायला मिळेल ओम साई गणेश क्रिकेट संघ तांबडीवाडी. एका बाजूला अविनाश. चला क्वालिफाय मॅच कडे म्हणजे सुपर 5 च्या मॅचेस कडे आपण जाणार आहोत. थांबा, दोघांनी थांबायचे. टॉस कोणी जिंकलाय? कोणी टॉस जिंकलाय? अच्छा, तुम्ही जिंकलाय. नाणेफेक जिंकली, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. टॉप 5 मध्ये आलेला समोर घोडेकरचा संघ आहे. कशा प्रकारच्या तयारी, काय इंटेंटने खेळणार आहात आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आमचा प्रयत्न असेल की 30 किंवा 35च्या आतमध्येच रोखण्याचा प्रयत्न असेल. सध्याला ही मॅच क्लिअर करण्यासाठी म्हणजे जसं युवा चषक जिंकायचं त्या दृष्टीने जाण्याचा प्रयत्न असेल. कोणावरती जास्त मदार असणार आहे? माझ्याकडे तिन्ही बॉलर शुअर आहेत आणि तिन्ही चांगल्या प्रकारचे बॉलर आहेत, त्यामुळे तिघांवरही मदार असेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. नाही बोलायला आवडेल अमोल. स्वप्न आहे युवा चषक जिंकण्याचं, एक पाऊल पुढे आलेला, इथून पुढे संघासाठी काय संदेश असेल? संदेश तर हेच असेल की काल परवा जो खेळ केला तसाच खेळ करून फायनलमध्ये पोहोचायचा नक्की प्रयत्न करू. इथून पुढचा लॉट जर आपण पाहिला तर आता तुमच्या जोडीला जो संघ आहे त्यानंतर अडखळ तिकडून आहे किंवा त्याच्या जोडीला जर आपण पाहिलं तर लांबेन टीम आहे, तशी ही संपूर्ण जी 5 टीम आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की कोणते संघ तुम्हाला म्हणजे थोडेसे टमचावू शकतात, कोणासमोर तुम्हाला डिफिकल्ट टास्कला सामोरं जावं लागेल? टीम 5 आहेत, सगळेच मेहनत करून आलेत आणि खरं तर मैदानाचा प्रभाव बघता हवा एवढी आहे त्यामुळे कुणाची बॅट लागेल हे सांगू शकत नाही. तरी पण अडकळसारखा संघ आहे, चांगले खेळतात सगळे, बाकी सर्व चांगले खेळतात, तरी अडकळ थोडी टफ वाटेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. तर टॉस झालाय, चला तांबडीवाडी संघाने जिंकलाय टॉस आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं घोडेकर संघाला. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी धनंजय पाटील उपस्थित आहे. थँक्यू सो मच. पुण्यातल्या सर्वांचा मनापासून आभार. चला पुन्हा मॅचच्या दिशेने जाऊयात. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित युवा चषक 2024 आपण सर्वजण पाहतात आणि आता मैदानावरती लक्ष जर पाहिलं तर इतकं मोठं नाही आणि त्या लक्षाचा बदला करण्यासाठी 2 बॅट्समॅन आलेले आहेत. एक तर दीपेश लोखंडे आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत महाडिक. गोलंदाज रेडी. पहिल्या बॉलवरती आक्रमण सुरुवात करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती मात्र मोठा फटका नाही आला. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाने मैदानावरती पाहायला मिळालात. चांगली लेन मैदानावरती पाहायला मिळाली गोलंदाज राहुल यांची. राहुलला जास्तीत जास्त हुल द्यायचे आहेत तर राहुल आणि त्यांची टीम मैदानावरती जिंकेल. दुसऱ्या बाजूला मैदानावरती दीपेश लोखंडे यांना अनिकेत यांना साथ द्यायचे आहेत. ते कशा प्रकारे साथ देतील हेही पाहण्यासारखे असणार आहेत. पण दीपेश लोखंडे साथ देणार मैदानावरती आणि साथीने मैदानावरती मोठे फटकेही खेळणार. दीपेश लोखंडे यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे उत्तुंग षटकार. 6 रन. मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय दीपेश लोखंडे. 6 धाबा मैदानावरती आता मात्र घेतल्या गेलेल्या आहेत. धावफलकावरती आपण धाबा पाहिलं तर 6 ने वाढल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेलेली आहेत. 2 बॉलचा खेळ मैदानावरती संपला. धावसंख्या 6. अजूनही 9 धावांची गरज आहे. एक मोठा फटका दीपेश लोखंडे यांच्या बॅटमधून आलेला आहे. फुलटॉस घुटना टेक और 6 वर देख. मैदानावरती दीपेश लोखंडे यांच्या स्टाईलनं अंदाजामध्ये फेकला गेलेला हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला भेदत असताना षटकार. 6 रन. वॉट अ बॅटिंग. लक्ष जरी छोट आहे परंतु लक्ष छोटं असलं तरी देखील आम्ही मैदानावरती संघर्ष सुरुवातीपासून करणार आणि सुरुवातीपासून शंखनाद मैदानावरती करत असताना आता 2 षटकार टोकत असताना धावसंख्या 12च्या घरामध्ये पोहोचले गेलेले आहेत. 3 धावांची गरज आहे. चित्रकरणात असं वाटतं की पहिल्या ओव्हरमध्ये हा मॅच संपतोय की काय.
आणि संपलाय देखील पहिल्या ओव्हरमध्ये मॅच. दीपेश लोखंडे याच्या बॅटमधून 3 सलग षटकार आणि मॅच जिंकलाय तो मात्र आपण पाहिलं तर अडकल संघानं. अडकल कॉंग्रॅच्युलेशन, पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आणि टॉप 3 मध्ये निश्चित होणारा संघ पहिला संघ पाहायला मिळतोय. संघाचं नाव आहे अडकल फायटर क्रिकेट संघ. अडकल संघ आहे तो मात्र आपण पाहिलं तर टॉप 3 मध्ये मात्र दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतरचा